नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेत आता येणाऱ्या भागात खूपच मोठा ट्विस्ट आहे. आता सायली झालेला सगळा प्रकार हा चैतन्याला सांगत असते आणि ती सांगता सांगता बोलते की 8 ऑगस्ट 1995ला काहीतरी खरेदी आहे. हे बोलल्यानंतर ना चैतन्य म्हणतो, सायली वहिनी तू पुन्हा एकदा बोल, काय डेट बोललीस? ती बोलली 8 ऑगस्ट 1995. असं बोलल्यानंतर ना चैतन्य म्हणतो की अरे ही 8 ऑगस्ट 1995 ही तर साक्षीची बर्थ डेट आहे. हे ऐकून अर्जुन खूपच शॉक होतो आणि सायली पण. आता ह्यांना कळत असतं की या सगळ्याचं कनेक्शन साक्षीसोबत आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो आता सगळे पॉईंट आपल्या म्हणण्यानुसार जुळत आहे. एस म्हणजे साक्षी शिकरे आणि ज्या बाईंनी हे पॅन्डल गिफ्ट केलं म्हणजे कालिंदिनी महाडिक म्हणजे साक्षीची आई. असे हे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आता आपल्याला जुळत आहे. आता आपण एकदा का हा प्रूफ केलं की हे पॅन्डल साक्षीचं आहे, मग आपण सिद्ध करू शकतो की साक्षी पण आश्रमात हजर होते. हे सगळं चोरून बाहेर प्रिया ऐकत असते आणि तेव्हाच तिथे कल्पना येते आणि ती बोलते, प्रिया तू काय ऐकतेस? असं बोलल्यानंतर ना आई काय बोलते बाहेर, म्हणजे मम्मी काय बोलते बाहेर, म्हणून अर्जुन बाहेर येतो. म्हणतो काय झालं मम्मी? तेव्हा कल्पना सांगते की प्रिया तुमचं बोलणं चोरून ऐकत होती बाहेर उभं राहून. तेव्हा अर्जुन म्हणतो कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच. असं बोलल्यानंतर ना आता प्रियाचा तर खूपच मोठा इन्सर्ट झालेला असतो आणि त्याच्यावर अर्जुन म्हणतो अरे त्या कुत्र्याला तरी कशाला इन्सर्ट करायचा. असं बोलल्यानंतर ना आता खरी लायकी तिची हळूहळू सगळ्यांना दिसत असते की ही खूप खोटारडी आहे, लोकांचं बोलणं चोरून ऐकते. हे सगळं हळूहळू का होईना पण सगळ्यांच्याच नजरेत येत असतं. आता कल्पनाच्या पण नजरेत प्रियाबद्दल एक कुठेतरी का होईना पण खोट निर्माण झालेली असते. आता पुढे काय होईल? प्रियाचा खरा चेहरा येईल का आणि ते लॉकेट अर्जुन सिद्ध करू शकेल का की ते साक्षीचंच आहे? हे पाहण्यासाठी विसरू नका. ठरलं तर मग आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.